त्यानं फलंदाजीच्या स्वरूपात नावलौकिक कमावलेला आहे आणि आज मात्र आपल्या संघाकडून एक सकारात्मक सुरुवात करत असताना पहिल्याच 2 चेंडूंचा आपण विचार केला तर 2 चेंडूंपैकी 8 धावा या ठिकाणी जमा केलेल्या आहेत. चांगली सुरुवात म्हणावी लागेल. थोडंसं या ठिकाणी लाईन आणि लेंथमध्ये इम्प्रूव्हमेंट करावी लागेल. टीममध्येच गोलंदाज आकाश गोंधळीला. पुन्हा एकदा या ठिकाणी आपण जर बघितलं तर जस्ट लेट कट फटका मारण्याचा प्रयत्न केला होता परंतु चेंडूने बॅटचा संपर्क होत नाहीये. फलंदाज सागर काटर एक महत्त्वपूर्ण विकेट अर्थात तंबूत परततोय. चांगला कमबॅक पाहायला मिळतोय. आपण जर 2 दिवसांचा विचार केला तर या खेळपट्टीवरती भरपूर धावा येत होत्या. अगदी 4 षटकांमध्ये 79-80 धावा सुद्धा या मैदानावरती केल्या होत्या आणि आज आपण जर विचार केला तर सागर काटकरने पहिले 2 चेंडूमध्ये 2 चौकार नक्कीच लगावले होते परंतु तिसऱ्या चेंडूत मात्र लेट कट हा फटका खेळण्याचा प्रयत्न केला परंतु चेंडूने बॅटचा संपर्क न झाल्यामुळे या ठिकाणी त्रिफला उद्ध्वस्त आणि पहिला सदरा हा मात्र ओम साई सराई संघाला बसतोय. चांगला कमबॅक म्हणावं लागेल. असं वाटलं होतं की या षटकामध्ये आता मात्र कमीत कमी 20 ते 25 धावा येतील की काय परंतु त्या क्षणाला आता मात्र थोडासा प्रेशर आला असेल कारण महत्त्वपूर्ण सागर काटकर हा फलंदाज तंबूत परतलाय. नवीन फलंदाज मैदानामध्ये येतोय साहिल तरी येतोय मैदानामध्ये. साहिलचा आपण विचार केला तर मग फलंदाजी असेल किंवा त्याच वेळेला गोलंदाजी असेल दोनही आघाड्यांवरती आहेत. नेहमीच आपल्या संघासाठी चांगलं योगदान देण्याचं काम करत असतो. आज बघूया कशा पद्धतीने खेळ करणार आहे. हा मात्र जस्ट कटवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण चांगला थ्रो आणि आता मात्र रनआउट स्वरूपात दुसरा एक महत्त्वपूर्ण फलंदाज चंदू शेळके बॅक टू दी पॅव्हलियन. दोनही फलंदाजांमध्ये या ठिकाणी आय कॉन्टॅक्ट पाहायला मिळाला नाहीये. कॉल व्यवस्थित पाहायला मिळाला नाहीये. अगदी क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये या ठिकाणी चेंडू होता आणि धाव घेण्याचा प्रयत्न केला आणि धावचीत स्वरूपात या ठिकाणी फलंदाज चंदू शेळके हा मात्र बाद झालेला आहे. नवीन फलंदाज मैदानामध्ये येतोय अर्थात राज तुरे अर्थात साहिल तुरे आणि राज तुरे अशी आपण मैदानामध्ये जोडी पाहतोय. ज्या पद्धतीने इंटरनॅशनल मध्ये आपण जर बघितलं तर इरफान पठाण, युसुफ पठाण किंवा त्याच वेळेला हार्दिक पांड्या, कुणाल पांड्या अशी जे बंधुराज असतात तसेच आपण आता मात्र टेनिस क्रिकेटमध्ये खानावच्या मैदानावरती पाहतोय जिथे साहिल तुरे आणि राज तुरे ही जोडी आपण मैदानामध्ये पाहत आहोत. 8 धावा झालेल्या आहेत. 2 गडी मात्र सराई संघाची बाद झालेले आहेत. गोलंदाज आकाशने मात्र चांगला कमबॅक पाहायला मिळतोय. पहिल्या 2 चेंडूवरती 2 चौकार लगावले ते मात्र उर्वरित 2 चेंडूंचा आपण विचार केला तर 2 चेंडू मागे खऱ्या अर्थाने या ठिकाणी आपल्या गोलंदाजीचं चांगलं प्रदर्शन पाहायला मिळते. लेंथमध्ये नक्कीच या ठिकाणी इम्प्रूव्हमेंट सुधारणा पाहायला मिळते. या षटकातील शेवटले 2 चेंडू मात्र शिल्लक आहेत. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज आहे राज तुरे. 38 सर्कलच्या बाहेरचा आपण विचार केला तर एक क्षेत्ररक्षक आहे वायडी शिलॉंगॉन. त्याचप्रमाणे एक क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतो डीप मिड विकेट. अशी मात्र 2 क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या बाहेर आहेत. हा मात्र जबरदस्त चेंडू गुडनेस स्पॉटवरून बाहेरच्या दिशेने काढलेला आहे. फलंदाज साहिल राज तुरे या ठिकाणी बीट झालेला आहे. या षटकातील 5 चेंडू झालेले आहेत. 5 चेंडू मागे कोणत्याही प्रकारची धाव पहिल्या 2 चेंडूवर तर नक्की 2 चौकार आले परंतु उर्वरित ते 3 चेंडूंचा आपण विचार केला तर मात्र एकही धाव आलेली नाहीये. धावसंख्या स्थिर आहे ते म्हणजेच 8 या धावसंख्येवरती. पुण्याचा चांगला फटका, चांगला स्ट्रोक त्या ठिकाणी डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न पंचांकडे अपील केलेली आहे परंतु फलंदाज साहिल तुरे हा मात्र सुरक्षित क्रीज मध्ये पोहोचतोय. कोणत्या प्रकारचं या ठिकाणी नक्की थोडासा डेंजर झोन मध्ये होता परंतु अगदी शेवटल्या क्षणाला हा मात्र क्रीज मध्ये पोहोचलेला आहे आणि बघता बघता पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. एक षटकाच्या समाप्तीनंतर आपण संघाची धावसंख्या बघितली तर ती म्हणजेच 2/8. ज्या पद्धतीने पॉवर प्लेच्या षटकामध्ये ओमसाई सराई संघाचा धावा घेण्याचा मानस होता, उद्देश होता, त्या ठिकाणी आपण जर बघितलं तर या ठिकाणी त्या धावा घेण्यामध्ये पूर्णतः अपयशी झालेला आहे. कारण पॉवर प्लेच्या षटकाचा आपण विचार केला तर कालच्या 2 दिवसाचा आपण विचार केला तर 2 दिवसामध्ये बऱ्याच संघाने पहिल्या षटकामध्ये मग 15 ते 20 धावा घेण्याचा प्रयत्न केला होता. त्यामध्ये सक्सेस सुद्धा झाले होते परंतु आजच्या दिवसाचा आपण विचार केला तर सकाळचं हे सत्र सुरू आहे आणि या सत्रामध्ये आपण जर विचार केला तर पहिल्या षटकामध्ये फक्त आणि फक्त 8 धावा आलेल्या आहेत आणि 2 फलंदाज अर्थात सागर आणि चंदू ही सलामीची जोडी मात्र मैदानातून तंबूत परतलेली आहे. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. सर्व नवीन रसिक प्रेक्षकांसाठी सांगू इच्छितो मैदानामध्ये सामना चालू आहे. नवतरुण खाना विरुद्ध ओमसाई सराई या दोन्ही संघादरम्यान क्रिकेटचा महासंग्राम आपण पाहतोय. दोन्ही संघांचा आपण विचार केला तर बऱ्याचदा ग्रामीण क्रिकेट असोसिएशन मध्ये एकमेकांसोबत भिडलेले आहेत. कधी नवतरुण खानाव संघ अर्थात सराई संघावरती हवी झालेला आहे तर कधी ओमसाई सराई संघ नवतरुण खानाव संघावरती हवी झालेला आहे. असे मित्रांनो हे दोनही संघ आहेत. पहिल्या षटकामध्ये आकाशने मात्र 8 धावा खर्च केल्या. 2 महत्त्वपूर्ण फलंदाज बाद केले. षटक क्रमांक दुसरा घेऊन येते गोलंदाज सिद्धांत पोळेकर. राईट आर्म ओव्हर द विकेट स्ट्रायकिंगला फलंदाज आहे साहिल तुरे. नॉन स्ट्राइकला आहे राज तुरे.
ही अशी बंधुराजांची जोडी आपण मैदानामध्ये पाहतोय. क्षेत्ररक्षण मात्र विखुरलेलं आपल्याला दिसणार आहे. ऑन साईडला आपण बघितलं तर एक लॉंग ऑन आहे, डीप मिड विकेट आहे, डीप स्क्वेअर लेग आहे, शॉर्ट फाईन लेग. हे ऑन साईडला क्षेत्ररक्षण आहे. ऑफ साईडला बघितलं तर एक लॉंग ऑफ आहे, एक डीप एक्स्ट्रा कव्हर आहे, एक शॉर्ट पॉइंट आणि एक डीप पॉइंट. सिद्धांत पुळेकर षटक क्रमांक पहिले घेऊन आलेला आहे. चांगला चेंडू या ठिकाणी जस्ट फ्लिक केलेला आहे. राहुल चेंडूवरती येणार तोपर्यंत केवळ एकच धाव. एक चांगला क्षेत्ररक्षक आहे नवतरुण खानव संघाचा, तो म्हणजेच राहुल. त्याच्या माध्यमातून चांगले क्षेत्ररक्षण, चांगला थ्रो पाहायला मिळतोय आणि या चेंडूवरती मात्र केवळ एकच धाव पाहायला मिळेल. एका धावेच्या मदतीनं 9 धावा येतात धाव फलकावरती. राज आहे आता मात्र स्ट्रायकिंग एंडला. आपण जर या स्पर्धेचा पहिल्या दिवसाचा विचार केला तर पहिल्या दिवसामध्ये खऱ्या अर्थानं या राजने सर्व रसिक प्रेक्षकांना प्रभावित केले होते. मग गोलंदाजी असेल किंवा त्याच वेळेला फलंदाजी असेल, अगदी दोनही आघाड्यांवरती ज्यांनी चांगली कामगिरी केली होती आणि आपल्या संघाला अगदी क्वार्टर फायनलपर्यंत पोहोचवण्याचा एक सिंहाचा वाटा उचलला. वयाने खूप लहान आहे राज, परंतु खऱ्या अर्थाने कीर्ती महान आहे आणि आज आपल्या मात्र संघाला गरज आहे. पुन्हा एकदा हा मात्र चेंडू कॅच पकडलेला आहे. अगदी या फटक्यामध्ये ताकद कमी पाहायला मिळाली आणि फलंदाज राज तुरे हा मात्र तंबूत परततोय. राजकडून भरपूर अपेक्षा होत्या, परंतु राजने या ठिकाणी मात्र थोडंसं निराश केलेलं आहे. वयाने खूप लहान आहे, परंतु मित्रांनो क्रिकेट हा असाच खेळ आहे. कधी आपला फॉर्म येतो, कधी आपल्याला फॉर्म नसतो, परंतु जिद्द मात्र हरायची नसते. कारण जो जिद्द हारतो तो मात्र आयुष्यामध्ये काही करू शकत नाहीये. त्याच्यामुळे मित्रांनो या ठिकाणी खचून जायचं नाहीये. नक्कीच तुझा अजून हा फ्युचर पूर्ण बाकी आहे. तू नक्कीच भविष्यामध्ये एक चांगला फलंदाज आणि त्याच वेळेला चांगला गोलंदाज सुद्धा होशील, हे नक्कीच आपल्याला सगळ्यांना माहीत आहे. उलट मैदानाकडे सिद्धांत पुळेकरने चांगला कमबॅक पाहायला मिळतो. षटकातील पुढील चेंडू स्ट्रायकिंग एंडला फलंदाज आहे साहिल. हॉरिझॉन्टल बॅटनी मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, चेंडूने बॅटचा संपर्क व्यवस्थित होत नाहीये. चांगली गोलंदाजीचं प्रदर्शन आपण पाहतोय सिद्धांत पुळेकरच्या माध्यमातून. खऱ्या अर्थानं आतापर्यंत 3 चेंडू मागे फक्त 1 धाव खर्च केलेला आणि एक महत्त्वपूर्ण फलंदाज राजला मात्र तंबूत परतवलेला आहे. या षटकातील येणारे 3 चेंडू अजून बाकी आहेत. नवीन फलंदाज आपण मैदानामध्ये पाहतोय, एक हार्ड हिटर अर्थात योगेश. हा चेंडू मात्र सीमारेषेच्या माफ करा या ठिकाणी ऑफ स्टंपच्या बाहेर जातोय. पंचांकडून अतिरिक्त 1 धाव येते आणि एका धावेची संघाची धावसंख्या दुहेरी अंकामध्ये पाहायला मिळते. 10 धावा लागतात धावफलकावरती आणि आता मात्र सिद्धांताच्या षटकामधील 3 चेंडूंचा खेळ अजूनही येणं बाकी असेल. हा मात्र एक जबरदस्त फटका पाहायला मिळतो. चेंडू सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी. चांगली सुरुवात या ठिकाणी साहिलच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. साहिलने खऱ्या अर्थानं आपण जर बघितलं तर पहिले 2 ते 3 चेंडू या ठिकाणी डिफेन्सिव्ह पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न केला, स्वतःला या ठिकाणी मैदानामध्ये सेट केला आणि आता मात्र या चेंडूवरती आक्रमण केलेलं आहे आणि 6 धाव्यांनी नक्कीच या ठिकाणी खऱ्या अर्थानं एक धावसंख्येला चांगला आकार येतोय. धावसंख्या जाऊन पोहोचेल ते म्हणजेच 16. 3 फलंदाज बाद झालेले आहेत. 16 धावा आलेल्या धाव फलकावरती. षटक क्रमांक 2 चालू आहे आणि या षटकातील शेवटले 2 चेंडू अजूनही येणं बाकी असतील. स्ट्रायकिंगला फलंदाज साहिल तुरे आहे. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, फटका फसलेला आहे. चेंडू बऱ्याच वेळ हवेमध्ये त्या ठिकाणी साहिल शिंगरूत आहे आणि आता मात्र साहिल शिंगरूतच्या माध्यमातून एक जबरदस्त झेल पाहायला मिळतोय. फलंदाज साहिल तुरे एक षटकार मारून तंबूत परततोय. आपल्या संघासाठी साहिलने 7 धावांचं योगदान दिलं आणि आता मात्र तंबूत परतलेला आहे. स्कोररच्या भूमिकेत मनीष शिपाई माझे मित्र या ठिकाणी स्कोररच्या भूमिकेत आहेत. तसेच आमचे फार वर्षापूर्वीपासून जे स्कोररमध्ये नक्कीच कार्यरत असतात असे आमचे केशनाथ पाटील हे सुद्धा आमच्या समवेत उपस्थित आहेत. यूट्यूबचा आपण विचार केला तर कौस्तुभ पाटील यांच्या माध्यमातून संपूर्ण टीम आहे. मैदानामध्ये आपण पंच पाहू शकाल. पुरुषोत्तम भगत, त्यांच्या समवेत कल्पेश म्हात्रे हे पंचांच्या भूमिकेत आहेत. एक चांगला प्लॅटफॉर्म या ठिकाणी उपलब्ध करून दिला तो म्हणजे स्वर्गीय सुनील पाटील स्मृती चषक यांच्या स्मरणार्थ ही स्पर्धा आहे. अर्थात श्री अनंत गुंदे फाउंडेशन आणि त्यांच्या समवेत मुख्य आयोजक सुरेश पाटील यांच्या माध्यमातून एक स्वप्नातली ही स्पर्धा आपण या मैदानावरती पाहतोय. नवीन फलंदाज मैदानामध्ये आलेला आहे. साहिल येतोय. स्ट्राईक एंडला फलंदाज योगेश. हा मात्र खोलवर टप्प्यातला चेंडू आणि आता चेंडू जातोय एक्स्ट्रा कव्हर रिजनमध्ये. त्या ठिकाणी विनय पाटील आहे. चांगलं क्षेत्ररक्षण, चांगला थ्रो सुद्धा पाहायला मिळेल आणि या चेंडूवरती मात्र एकच धाव पाहायला मिळेल.
आणि एका धावेच्या मदतीनं आता मात्र स्ट्राईक एंडला जातोय फलंदाज साई. 17 धावा झालेल्या आहेत, 2 षटकांची सांगता झालेली आहे. आपण जर विचार केला तर प्रति षटकामध्ये या ठिकाणी 8.50 ची सरासरी ठेवत 17 धावा आतापर्यंत 2 षटकांच्या समाप्तीनंतर लागलेल्या आहेत. परंतु या धावा मात्र या पुरेशा नाही आहेत. सराई संघाला सुद्धा माहिती आहे जर जिंकायचं असेल तर 4 षटकांमध्ये कमीत कमी आपल्याला 50 ते 60 धावा या ठिकाणी कराव्या लागतील. कारण नौतून खानाव संघामध्ये सुद्धा चांगले फलंदाज आहेत. या वर्षाचा आपण विचार केला तर एक जबरदस्त फॉर्म मध्ये असलेला हा संघ आहे आणि या संघाविरुद्ध आपल्याला विजय प्राप्त करायचा असेल तर 4 षटकांमध्ये कमीत कमी आपल्याला 50 ते 60 धावा या ठिकाणी कराव्याच लागतील. परंतु नक्कीच जोपर्यंत योगेश आहे तोपर्यंत हे आव्हान शक्य आहे. अगदी 50 ते 70 सुद्धा धावा मारण्याची कॅपॅबिलिटी ते पोटेन्शियल ते योगेशमध्ये आहे. षटक क्रमांक 3 घेऊन येते गोलंदाज विनय पाटील. ऑन साइडला आपण क्षेत्ररक्षण बघितलं योगेशसाठी तर एक लॉंग ऑन आहे, त्याचप्रमाणे एक डीप मिड विकेट आहे, डीप स्क्वेअर लेग आहे, शॉर्ट फाईन लेग आहे. षटकातील पहिला चेंडू विनय पाटील, राईट आर्म राऊंड विकेट. पहिला चेंडू ऑफ साइडला एक अपर फटका पाहायला मिळतोय. समीर आहे, चांगलं क्षेत्ररक्षण आणि चांगला थ्रो सुद्धा पाहायला मिळतोय. एक धाव मात्र पाहायला मिळेल. एका धावेच्या मदतीनं 18 धावा येतात धावफलकावरती. या षटकातील अजूनही 5 चेंडूंचा खेळ मात्र बाकी आहे. स्ट्राईक एंडला नवीन फलंदाज आपण पाहतोय साईचा आपण विचार केला तर युवा खेळाडू आहे, परंतु एक क्रिकेटचा दिवाना. कुठे मॅच असेल तरी आपली उपस्थिती मात्र नक्कीच दर्शवत असतो असा साई आता मात्र नक्कीच ऑफ साइडला पंच करण्याचा प्रयत्न. चेंडू बॅटची कडावून जातोय थर्ड मॅनच्या दिशेनं, बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावेसाठी. 22 धावा दाखल करण्यात आले. एक संजीवनी चौकार म्हणावं लागेल कारण बऱ्याच वेळ या ठिकाणी मोठा फटका येत नव्हता. अगदी पहिल्या षटकामध्ये आपण बघितलं तर 2 चौकार नक्कीच बघितले. दुसऱ्या षटकामध्ये आपण विचार केला तर एक षटकार जरूर आला, परंतु आता मात्र कुठेतरी बॅकफुटवर गेला होता कारण आतापर्यंत जवळपास 4 जय हनुमान कारले विरुद्ध विनय स्टार बेरसे दोनही संघांच्या संघनायक विनंती करतोय की आपण लगेचच नाणेफेक करण्यासाठी यायचं आहे. या सामन्यात लगेच आपली मॅच लागणार आहे. 22 धावा लागते धावफलकावरती. विनय पाटीलचं षटक चालू आहे. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, चेंडू बऱ्याच वेळ हवेमध्ये आणि मात्र निलेश गुंदळे यांच्या माध्यमातून झेल तर सुटलेला आहे. प्रत्येक झेल फार महत्त्वपूर्ण आहे कारण आपण कालच्या आणि परवाच्या दिवसामध्ये बघितले तर अशीच झेल सुटली आणि त्या संघाने मात्र या ठिकाणी हार पत्करवली की पराभवाच्या छायेमध्ये जावं लागलं. त्याच्यामुळे जिंकायचं असेल तर प्रत्येक झेल पकडणे फार गरजेचं आहे. एक सोपा झेल मात्र या ठिकाणी सुटला गेला. क्षेत्ररक्षक निलेश गुंदेच्या माध्यमातून 23 धावा येतात धावफलकावरती. विनयचं षटक चालू आहे मैदानावरती, तिसरं षटक. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा, चेंडू मात्र बराच वेळ हवेमध्ये आहे, सीमारेषेच्या बाहेर जातोय लॉंग लेगच्या दिशेनं 6 धावांसाठी. मी म्हणालो होतो अगोदरच की या ठिकाणी जर जोपर्यंत योगेश आहे तोपर्यंत नक्कीच सराई संघाला भरपूर अपेक्षा आहेत आणि नक्कीच ती अपेक्षा पूर्ण करत असताना त्याच्या बॅटमधून आपण एक षटकार बघितला आणि या षटकाराच्या समवेत आतापर्यंत धावसंख्येचा आपण विचार केला तर 29 धावा लागतात धावफलकावरती. 29 रन्स ऑन द स्कोरबोर्ड. 4 विकेट मात्र गेलेले आहेत त्यामध्ये सराई संघाच्या. या षटकातील अजूनही 2 चेंडूंचा खेळ मात्र बाकी आहे. सकाळचं सत्र आहे. सर्व रसिक प्रेक्षक या ठिकाणी आपण बघितलं तर सुपर संडे आणि या रविवारी सर्व आता मात्र प्रेक्षक या मैदानावरती उपस्थित होत असताना काही प्रेक्षक बाहेर आहेत ते मात्र युट्यूबच्या माध्यमातून या स्पर्धेचा आस्वाद घेत असताना या सर्वांचं पुन्हा एकदा या मंडळाच्या वतीने सहर्ष स्वागत. दोन चेंडू या षटकातील शिल्लक आहेत. विनय पाटील, एक चेंडू शिल्लक आहे. पण स्कोरर थोडेसे कन्फ्यूज झालेले आहेत. एक चेंडू निर्धाव गेला होता, एक निर्धाव होता. ओके, 5 चेंडू झालेले आहेत आणि शेवटला 1 चेंडूचा खेळ मात्र बाकी आहे. संघाची धावसंख्या आपण बघितली तर 29 धावा लागलेल्या धावफलकावरती. फलंदाज योगेश माध्यमातून एक षटकाराच्या समवेत आतापर्यंत 8 धावेचं योगदान देते आपल्या संघासाठी. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, परंतु नक्कीच स्वतःवरती नाराज आहेत. लॉंग लेगच्या दिशेने या ठिकाणी टार्गेट करण्याचा प्रयत्न केला होता परंतु चेंडूने बॅटचा संपर्क होत नाहीये. चांगले या ठिकाणी कमबॅक म्हणावं लागेल विनय पाटीलचा कारण थोडासा प्रेशर होता आपल्या स्वतःवरती कारण अगोदरच्या चेंडूवरती एक षटकार आल्यानंतर उर्वरित आपण दोनही चेंडू बघितले तर दोन्ही चेंडू मात्र या ठिकाणी सटिक लाईन आणि लेंथवर टाकलेले आहेत. 3 षटकांची सांगता, 3 षटकांचा आपण विचार केला तर 29 धावा लागतात धावफलकावरती आणि आता अंतिम षटक आहे निर्णायक षटक. या षटकामध्ये पाहूया
सराई संघाला खरं तर जास्त धावा जमवण्याची या ठिकाणी गरज आहे, कारण ज्या पद्धतीने आपण या खेळपट्टीचा विचार केला, या मैदानाचा विचार केला तर भरपूर धावा मात्र होत आहेत. ही खेळपट्टी अगदी नक्कीच फलंदाजांना नंदनवन आहे, परंतु त्याच वेळेला आपण गोलंदाजांचा विचार केला तर गोलंदाजांनी प्रत्येक लाईन आणि लेन चेंडूवरची जर व्यवस्थित ठेवली तर खऱ्या अर्थानं बरेचसे असे गोलंदाज आहेत या स्पर्धेमध्ये ज्यांनी आपल्या षटकामध्ये 2 धावा 3 धावा सुद्धा खर्च केलेल्या आहेत. त्याच्यामुळे नक्कीच गोलंदाजांना सुद्धा ही खेळपट्टी नंदनवन आहे. नवीन अंतिम षटक घेऊन येतोय, स्लाव गोरो घेऊन येतोय गोलंदाज समीर गोंधळी. साई आहे स्ट्रायकिंग एंडला. षटकातील पहिला चेंडू बॅटची कडे घेऊन या ठिकाणी पंचांकडे नक्कीच अपील केलेली आहे आणि आता मात्र कॉट बिहाइंड द विकेट फलंदाज साई हा मात्र बाद होऊन तंबूत परततोय. नवीन फलंदाज आकाश येतोय. आकाशचा आपण विचार केला तर एक चांगला फलंदाज आहे. आपण बऱ्याच वेळेला त्याला वन डाऊन किंवा सलामीला पाहत असतो, परंतु आता मात्र काही कारणास्तव कामानिमित्त थोडासा क्रिकेटपासून वंचित आहे आणि त्याच कारणास्तव आता मात्र तो नक्कीच 5व्या त्या 6व्या नंबरवर आलेला आहे. परंतु आपला संघ मात्र अडचणीमध्ये आलेला आहे. आपला संघ जर जिंकायचा असेल तर या ठिकाणी खऱ्या अर्थानं आता मात्र शेवटल्या षटकामध्ये मोठे फटके खेळावे लागतील, तरच आपण एक चांगल्या स्कोअरपर्यंत, चांगल्या आव्हानापर्यंत जाऊ शकाल. हॉरिझॉन्टल बॅटनी चांगला फटका. साहिल आहे त्या ठिकाणी आणि जबरदस्त असेल फलंदाज आकाश बॅक टू दी पॅव्हलियन. साहिलच्या माध्यमातून दोन झेल मात्र पाहायला मिळाले आणि त्याच पद्धतीने मनीष पडेकर यांच्या माध्यमातून एक चांगला झेल पाहायला मिळाला. आपण एकंदरीत धावसंख्या बघितली तर 29 धावा लागते धावफलकावरती. षटक क्रमांक अंतिम चालू आहे आणि या षटकातील शेवटचे 4 चेंडू येणं बाकी असेल. या 4 चेंडू मागे आता मात्र योगेशला आपला जलवा दाखवावा लागेल. त्याच पद्धतीने आपली जी नॅचरली खेळली आहे मोठे फटके मारण्याची, ते मोठे फटके सुद्धा मारावे लागतील. जर या षटकामध्ये कमीत कमी 4 चेंडू मागे 2 मोठे हिट आले तर खऱ्या अर्थानं चांगला सन्मानजनक स्कोर या ठिकाणी होऊ शकेल आणि त्या अनुषंगानं त्या दृष्टीने या ठिकाणी मात्र फलंदाजी करावी लागेल. अर्थात स्ट्राईक एंडला असलेला फलंदाज योगेश. हा मात्र ऑफ साइडला स्क्वेअर कट फटका मारण्याचा प्रयत्न. चेंडू जातोय थर्ड मॅन त्या दिशेनं बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावेसाठी. स्क्वेअर कट फटका अर्थात नक्कीच या ठिकाणी परफेक्ट टायमिंग झाला असता तर कदाचित हा सीमा पार झाला असता, पण तो टायमिंग मात्र थोडंसं परफेक्ट पाहायला मिळत नाहीये. त्याच कारणास्तव चौकार मिळतोय. चौकारच्या समवेत संघाची धावसंख्या 33 लागते धावफलकावरती. मैदानावरती आपण पुन्हा एकदा बंधुराजांची जोडी पाहतोय. स्ट्राईक एंडला योगेश शेळके आहे, नॉन स्ट्राईकला गिरीश शेळके, अशी ही सख्खी भावंड आहेत आणि नक्कीच या भावंडावरती आता मात्र आपली जबाबदारी आहे. 3 चेंडू या षटकातील बाकी आहेत. गोलंदाज समीर गोंधळी मात्र षटक टाकत आहे. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. चेंडू मात्र येतोय स्ट्रेट ड्राईव्हच्या दिशेनं. आकाश आहे, चांगला थ्रो सुद्धा पाहायला मिळतोय, परंतु जोपर्यंत योगेश पोहोचेल तोपर्यंत नक्कीच 2 धावा कंप्लीट केलेल्या आहेत. योगेश नक्कीच एक क्विक खेळाडू आहे, मग क्षेत्ररक्षण असेल किंवा फलंदाजी असेल किंवा रनिंग असेल, रनिंगमध्ये सुद्धा एक चांगला माहीर आहे. 2 धावा आलेल्या आहेत. संघाची धावसंख्येचा आपण विचार केला तर 35 धावा, 35 रन्स ऑन स्कोअरबोर्ड. सकाळचं सत्र आहे मनीष आणि सकाळच्या सत्रामध्येच आपण रसिक प्रेक्षकांची गर्दी आहे या ठिकाणी पाहत आहोत. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, परंतु इनसाइड एज लागून त्रिफला उद्ध्वस्त फलंदाज योगेश बॅक टू दी पॅव्हलियन. जय हनुमान कारले विरुद्ध विनय स्टार बेरसे आपल्यासाठी अंतिम पुकार असेल. आपण लगेचच नाणेफेक करण्यासाठी यायचं आहे. नवीन फलंदाज मैदानामध्ये येतोय स्वप्नील शेळके. खऱ्या अर्थाने ज्या पद्धतीने योगेशकडून अपेक्षा होत्या त्या अपेक्षा मात्र पूर्ण झालेल्या नाहीत. जरूर त्याच्या बॅटमधून आपण एक षटकार बघितला, परंतु योगेशला मात्र शेवटल्या चेंडूपर्यंत थांबणं हे फार गरजेचं होतं. परंतु कौतुक करावं लागेल समीरचं, कारण योगेशसारख्या फलंदाजाला रोखून धरणं हे फार कठीण काम असतं, ते पण अंतिम षटकामध्ये स्लॉग ओव्हरमध्ये, आणि ते काम मात्र समीरच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्येचा आपण विचार केला तर 35 धावा, फक्त 35 रन्स ऑन स्कोअरबोर्ड. अंतिम चेंडू या सत्रातील. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. चेंडूने बॅटचा संपर्क होत नाहीये, परंतु एक धाव घेण्यापासून मात्र रोखू शकत नाही नवतरुण खानाव संघ, आणि या चेंडूवरती एक धाव तर मात्र आलेलीच आहे आणि एका धावेच्या मदतीनं प्रथम सत्र समाप्त झालेलं आहे.
आपण जर सामन्याचं अनालिसिस बघितलं, विश्लेषण बघितलं, तर नाणेफेकीचा कौल हा मात्र नवतरुण खानाव संघाकडे गेला होता. नवतरुण खानाव संघानं प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं आणि प्रथम फलंदाजी करत असताना ओमसाई सारे संघानं निर्धारित 4 षटकांमध्ये म्हणजे 24 चेंडू मागे या ठिकाणी 36 धावा जमा केलेल्या आहेत. तर 37 धावांचं टार्गेट आहे त्या म्हणजे नवतरुण खानाव संघासमोर. स्वर्गीय सुनील पाटील स्मृती चषक 2021 श्री अनंत गोंधळे फाउंडेशन व सुरेश पाटील बेलवी यांच्या संयुक्त विद्यमानं ही मोठी स्पर्धा आपण पाहतोय. या स्पर्धेचा आपण विचार केला तर तब्बल 1.5 लाखाची स्पर्धा या खानावच्या मैदानावरती आपण पाहतो. मैदानाचा विचार केला तर नक्कीच या मैदानाची प्रशंसा अगदी संपूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये नव्हे तर महाराष्ट्रामध्ये मात्र होत आहे. कारण अगदी अशी फार कमी मैदान आपल्याला पाहायला मिळतात ज्या मैदानावरती आपल्याला अर्थात ग्रास पाहायला मिळते, ज्या मैदानामध्ये आपल्याला लेवलिंग पाहायला मिळते आणि खऱ्या अर्थाने एक सुंदर असं व्यासपीठ आपण पाहतोय मान्यवर मंडळींसाठी. त्याचप्रमाणे समालोचक कक्ष असेल, यूट्यूबची टीम असेल किंवा आयोजक असतील. विनेश स्टार भेटसे संघाचा कर्णधार या ठिकाणी उपस्थित झालेला आहे. जे हनुमान कारले आपल्यासाठी अंतिम पुकार दिला होता, आपण जर आला नाही तर कदाचित या ठिकाणी पेनल्टीचा विचार चालू आहे. मग कोणत्याही प्रकारचा या ठिकाणी सबब ऐकून घेतली जाणार नाहीये. लक्षात घ्या, आपला प्रतिस्पर्धी संघ उपस्थित आहे, त्याच्यामुळे आपली उपस्थिती सुद्धा या ठिकाणी प्रार्थनीय आहे. तसेच सुरेश पाटील आपण कुठेही असं लगेचच व्यासपीठावरती यायचं आहे. सुरेश पाटील, सुरेश पाटील आपण मैदानामध्ये कुठेही असाल लगेचच आपण आपल्या व्यासपीठाकडे यायचं आहे. मनोहर म्हात्रे सर यांच्याशी संपर्क साधायचा आहे. लक्षात घ्या, ही स्पर्धा यूट्यूबच्या माध्यमातून लाईव्ह दाखवण्यात आलेली आहे, त्याच्यामुळे धन्यवाद. या ठिकाणी जे हनुमान कारलेचा सुद्धा कर्णधार आलेला आहे. दोन्ही संघांचं या ठिकाणी हार्दिक स्वागत आणि तुम्हाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतोय. आजच्या दिवसातील दुसरा सामना आपण या ठिकाणी खेळवणार आहोत. जय हनुमान कारले विरुद्ध विनेश स्टार भेडसे. द्वितीय सत्र सुरू होते. पुन्हा एकदा सर्व रसिक प्रेक्षकांचं सहर्ष स्वागत. सलामीची जोडी मैदानात. नवतरुण खानाव संघाची स्ट्राईक एंडला फलंदाज आहे सूरज, नॉन स्ट्राईकला फलंदाज आहे आकाश. गोलंदाजी स्वरूपात नेहमीप्रमाणे एक उत्कृष्ट गोलंदाज आहे तो म्हणजे चंदू शेळके. येणारे 24 चेंडू आणि जिंकण्यासाठी 37 धावांची गरज आहे. या चेंडूवरती 1 धाव मात्र आलेली आहे. एका धावेच्या मदतीनं सूरज ऑफ द मार्क आपलं स्वतःचं खातं ओपन करतोय. आपल्या संघाचं देखील आपण जर विचार केला तर या ठिकाणी 37 धावांची गरज आहे 24 चेंडू मागे. प्रति षटकाचा आपण विचार केला तर जवळपास 12 ते 13 धावा या ठिकाणी कराव्या लागतील, तरच आपण त्या आव्हानापर्यंत पोहोचू शकाल. त्या अनुषंगानं त्या दृष्टीनं मात्र खेळ करावा लागेल. पहिला चेंडू अतिशय सुरेख टाकला चंदू शेळके याने. पुन्हा एकदा जबरदस्त हॉरिझॉन्टल बॅटने शॉर्ट ऑन पुल केला. चेंडू जातोय मिड विकेटच्या डोक्यावरून सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी. चांगली सुरुवात म्हणावी लागेल, सकारात्मक सुरुवात म्हणावी लागेल. अगदी पहिलाच चेंडू या ठिकाणी फेस करत होता फलंदाज आकाश आणि आकाशच्या बॅटमधून षटकार आल्यानंतर नक्कीच आत्मविश्वास या ठिकाणी वाढला असेल. परंतु चंदू शेळकेचा आपण विचार केला तर मित्रांनो कोणत्याही क्षणी कमबॅक करण्याची ताकद ती पोटेन्शियल मात्र चंदू शेळकेमध्ये आहे. त्याच्यामुळे नक्कीच या ठिकाणी आता मात्र येणारे 4 चेंडू हे मात्र विचारपूर्वक टाकावे लागतील. पॉवर प्ले षटक आहे. फ्रीडम हा मात्र फलंदाजांकडे आहे. फक्त 2 क्षेत्ररक्षक 38 षटकाच्या बाहेर पाहायला मिळतील. जस्ट कटवण्याचा प्रयत्न, परंतु क्षेत्ररक्षक तैनात आहेत. स्वप्नील शेळके यांच्यामधून चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. कोणत्याही प्रकारची धाव मात्र येणार नाही. चांगला कमबॅक पाहायला मिळतोय गोलंदाज चंदू शेळकेचा. षटकातील 3 चेंडू अजून येणे हे बाकी असतील. स्ट्राईकिंगला फलंदाज आकाश आहे. हा मात्र जस्ट कटवण्याचा प्रयत्न. चेंडू जातोय लॉंगलेच्या दिशेनं बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावेसाठी. चांगली सुरुवात, सकारात्मक सुरुवात. अगदी आक्रमक रूप या ठिकाणी धारण केलेलं आहे फलंदाज आकाशनं.
अगदी आकाशचा आपण विचार केला तर खानव संघाचा एक बाइंडिंग फॅक्टर आहे. मग फलंदाजी असेल, गोलंदाजी असेल, क्षेत्ररक्षण असेल, अगदी तीनही आघाड्यांवरती आहे. अगदी विचार केला तर आतापर्यंत त्यांनी 10 धावेचं योगदान आपल्या संघासाठी दिलेलं आहे आणि विचार केला तर 11 धावा आतापर्यंत आलेल्या धावफलकावरती. प्रति षटकाचा आपण विचार केला तरी 12 ते 13 धावांची सरासरी ठेवायची आहे. त्या अनुषंगानं आता मात्र 4 चेंडू मागेच या ठिकाणी 11 धावा मात्र आलेल्या आहेत. 2 चेंडू अजून या षटकातील बाकी आहेत. पुन्हा एकदा या ठिकाणी आखू टप्प्याचा चेंडू होता. चेंडू टप्पापर्यंत थोडासा स्लो झालेला आहे आणि त्याच कारणाचा चेंडू आणि बॅटचा संपर्क होत नाही. सबमरीन डिलिव्हरी पाहायला मिळते. चांगला कमबॅक चेंडू शेळकेचा या ठिकाणी पाहायला मिळतोय. या चेंडूचा आपण विचार केला तर गती पूर्णतः काढून घेतली होती आणि त्याच कारणास्तव फलंदाजाचा मोमेंटम या ठिकाणी तुटला गेला आणि निर्धाव चेंडूची सांगता झालेली आहे. 5 चेंडूचा खेळ समाप्त. 11 धावा लागत्या धावफलकावरती. शेवटचा चेंडू या षटकातील बाकी आहे. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न पंचांकडे अपील केली होती परंतु पंचांकडून मात्र कोणत्याही प्रकारचा रिस्पॉन्स येत नाहीये. षटक संपल्याची घोषणा येते पंच पुरुषोत्तम भगत यांच्याकडनं. एक षटकाच्या समाप्तीनंतर आपण जर नतून खानव संघाची धावसंख्या बघितली तर बिनबाद 11 लागत्या धावफलकावरती. चांगली सुरुवात म्हणावी लागेल. ज्या प्रति षटकामध्ये 11 ते 12 धावांची सरासरी ठेवायची होती तर पहिल्या षटकामध्ये या ठिकाणी 11 धावा मात्र पूर्ण केलेल्या आहेत. येणारे 18 चेंडू आणि 26 धावेची गरज आहे. मित्र म्हणेन सामना दोघांकडे सुद्धा जाऊ शकेल कारण कित्येक असे सामने आपण पाहतोय ज्या सामन्यांमध्ये अगदी लो स्कोरिंग सुद्धा मॅचेस, वेगळंच प्रेडिक्शन या ठिकाणी वेगळेच निकाल पाहायला मिळतात. त्याच्यामुळे 18 चेंडू आणि 26 धावेची गरज असताना आता मात्र हा सामना मी तर म्हणेन 50-50 आहे. षटक क्रमांक दुसरा घेऊन येते गोलंदाज साहिल तुरे. साहिल तुरे येतोय. आपण जर बघितलं तर मॅन्डेटरी पॉवर प्ले समाप्त झालेला आहे. क्षेत्ररक्षण आता मात्र विखुरलेलं दिसणार आहे. ऑन साईडला आपण बघितलं तर एक क्षेत्ररक्षक लॉंगॉनच्या दिशेने रवाना होतोय. एक क्षेत्ररक्षक डीप मिड विकेट आहे. एक क्षेत्ररक्षक लॉंग लेगच्या दिशेने रवाना झालेला आहे आणि एक शॉर्ट फाईन लेग. ऑफ साईडला आपण बघितलं तर एक लॉंग ऑफ आहे, एक डीप एक्स्ट्रा कव्हर आहे. एक क्षेत्ररक्षक आपण बघितला तर गल्ली रिजनमध्ये तैनात आहे आणि एक शॉर्ट थर्डमॅन. हे क्षेत्ररक्षण मात्र सजलेलं आहे. वलटू मैदानाकडे साहिल तुरेचा पहिला चेंडू स्ट्राईकला फलंदाज आहे सूरज. 1 धावेचं योगदान आपल्या संघासाठी. हा चेंडू मात्र बऱ्याच वेळ हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक चेंडूवर जाणार तोपर्यंत 1 धाव तर कंप्लीट केलेली आहे. चांगले त्या ठिकाणी एफर्ट्स लावले गोलंदाजानं. अगदी आपण जर विचार केला तर या ठिकाणी साहिल अंतिम क्षणाला मात्र झेल सुटला गेला परंतु 100% एफर्ट्स मात्र दिले आणि या चेंडूवरती केवळ 1 धाव मात्र पाहायला मिळाली. एका धावेच्या मदतीनं 12 धावा लागत्या धावफलकावरती. येणारे 17 चेंडू आणि 25 धावांची गरज आहे. 17 चेंडू आणि 25 धावा एक रोमांचक सामना आपण पाहतोय. ज्या सामन्यामध्ये आता मात्र कमबॅक काय पाहायला मिळतोय सराई संघाचा. पहिल्या षटकामध्ये आपण विचार केला तर चंदू शिल्केने 11 धावा खर्च केल्या. त्याच्यामध्ये एक षटकार आणि एक चौकारचा समावेश होता. या षटकामध्ये चांगली सुरुवात म्हणावी लागेल साहिल तुरेची. पहिला चेंडू ती नक्कीच झेल उडवला होता परंतु नोमॅन्स लँडमध्ये चेंडू पडल्या कारणानं या ठिकाणी झेल मात्र झाले नाहीये. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. बॅटची कडा घेऊन चेंडू मात्र जागीच थांबलेला आहे. क्षेत्ररक्षक गोलंदाज स्वतः चेंडूवर जाणार तोपर्यंत 1 धाव कंप्लीट केलेली आहे. एका धावेच्या मदतीनं 13 धावा लागत्या धावफलकावरती आणि एकेरी धावेला सुद्धा प्राधान्य दिलं जाते. हाच एक चांगला क्रिकेट, दर्जेदार क्रिकेट आपण नतून खानवच्या माध्यमातून पाहतोय. येणारे 16 चेंडू आणि आता मात्र 24 धावेची गरज आहे. ओम साई सराई संघाची खासियत आहे मित्रांनो, शेवटल्या क्षणापर्यंत ती मात्र झुंज देत असतात. सामना जिंको किंवा हारो परंतु आपले 100% एफर्ट्स देण्याचं काम हे सराई संघाच्या माध्यमातून नेहमीच दिलं जातं. पुढे एकदा लोअर फुल टॉस चांगला या ठिकाणी गोलंदाजी पाहायला मिळते गोलंदाज साहिल तुरेची. नक्कीच मित्रांनो आपण जर विचार केला तर या ठिकाणी फलंदाजाचं फुटवर्क मुवमेंट आहे ना ते पूर्णपणे रीड केलं जाते आणि त्या पद्धतीने ती मात्र लाईन मात्र ठेवली जाते गोलंदाज साहिल तुरेच्या माध्यमातून. या चेंडूवरती केवळ 1 धाव पाहायला मिळाली. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 14 लागते धावफलकावरती. येणारे 15 चेंडू आणि 23 धावेची गरज आहे. चांगला कमबॅक साहिलचा पाहावा लागते कारण 3 चेंडूमागे फक्त 3 धावा खर्च केल्यात. रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न आणि रिव्हर्स स्वीप करताना या ठिकाणी मात्र फलंदाज आकाश एक महत्वपूर्ण ऐन टायमाला मात्र बाद होतोय. एक महत्वपूर्ण फलंदाज आकाश रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न केला आणि आता मात्र बाद झाला.
रिव्हर्सचा आपण विचार केला तर या फटक्याचा शोध इंटरनॅशनलचा विचार केला तर झिम्बाब्वे संघाचा डेव्हिड हटन या फलंदाजानं या फटक्याचा शोध लावला होता. आणि आपण टेनिस विश्वामध्ये बघितलं तर बरेचसे जे फलंदाज आहेत हे रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न करतात, त्याच्यामध्ये सक्सेस सुद्धा होतात, पण तो काही क्षणी मात्र ते बाद सुद्धा होत असतात. आणि त्याचंच ज्वलंत उदाहरण आपण या मैदानामध्ये पाहतोय. रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न केला आकाशने, परंतु या ठिकाणी त्रिफला उद्ध्वस्त झाला. नवीन फलंदाज मैदानामध्ये येतोय सिद्धांत पोहेकर. दिशा भरकटलेला आहे चेंडू लेग स्टंपच्या बाहेर. पंच कल्पेश मात्र यांचा स्वर चेंडूचा इशारा येतोय. एक धाव मात्र कंप्लीट पाहायला मिळते अतिरिक्त स्वरूपात. एका धावेच्या मदतीने 15 धाव आले धाव फलकावरती. येणारे 14 चेंडू आणि आता मात्र 22 धावेची गरज. 14 चेंडू आणि 22 धावा. गोलंदाज साहिल तुरीची गोलंदाजी सुरू आहे. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू बॅटची या ठिकाणी संपर्क व्यवस्थित नाहीये. चेंडू शॉर्ट स्क्वेअर लेग मध्ये जातोय. स्वतः यष्टीरक्षक क्षेत्ररक्षण करणार, थ्रो करणार, तोपर्यंत एकच धाव फक्त पाहायला मिळते. आणि एका धावेच्या मदतीने 16 धावा आतापर्यंत आलेल्या आहेत. चांगला कमबॅक आपण साहिलचा विचार केला तर साहिलने आपल्या षटकामध्ये आतापर्यंत फक्त आणि फक्त 5 धावा खर्च केल्याने एक महत्वपूर्ण फलंदाज आकाश याला मात्र बाद केलेला आहे. शेवटला चेंडू या षटकातील. हा मात्र पंचांकडे कटाक्ष नजरेने बघितलेला आहे. पंचांच्या माध्यमातून मात्र सवयी चेंडूचा इशारा येतोय. अतिरिक्त एक धाव मात्र पाहायला मिळेल. एका धावेच्या मदतीनं 17 धावा, 70 रन्स ऑन स्कोर बोर्ड. चांगली सुरुवात या ठिकाणी अर्थात साहिलची म्हणावी लागेल. जरी 2 चेंडू स्वर आले असले तरी सुद्धा आपल्या षटकामध्ये फार धावा कमी खर्च केलेल्या आहेत. 13 चेंडू आणि 20 धावेची गरज आहे. सज्ज होते गोलंदाज साहिल. स्ट्रायकिंगला फलंदाज आहे सलामीचा सूरज अजूनही तैनात. फुलरलिनचा चेंडू होता, तितक्या चांगल्या पद्धतीने खेळून काढलेला चेंडू जातोय. एक्स्ट्रा कव्हरेजमध्ये एक धाव कंप्लीट केलेली आहे आणि चांगला थ्रो पाहायला मिळतोय. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. त्या ठिकाणी फलंदाज क्षेत्ररक्षक करणचं चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. 2 षटकांची सांगता झालेली आहे. 2 षटकांच्या समाप्तीनंतर आपण नवतून खानाव संघाची धावसंख्या बघितली तर 18 जाऊन पोहोचते. आणि आता आपण समीकरण बघितलं, इक्वेशन बघितलं तर येणारे 12 चेंडू आणि 19 धावेची गरज आहे. 12 चेंडू 19 धावा, 19 धावा 12 चेंडू असं हे समीकरण आहे. आज राज तुरेचा आपण विचार केला तर फलंदाजी करत असताना फलंदाजीमध्ये अपयशी ठरला, परंतु आता मात्र गोलंदाजीमध्ये आपली चांगली कामगिरी करून दाखवावी लागेल. जिथे जिंकण्यासाठी 12 चेंडू आणि 19 धाव्यांची गरज आहे. स्ट्राईक एंडला सलामीचा फलंदाज अजूनही हा सूरज. जर आपल्याला हा सामना जिंकायचा असेल सराई संघाला तर मात्र सूरज आणि सिद्धांतला बाद करण्याची गरज आहे. जर यांना आपण बाद केले तरच आपण हा सामना जिंकू शकता, परंतु ही जर जोडी आपल्या मैदानावरती राहिली तर कोणत्याही क्षणी सामना जिंकवण्याची ताकद, ते पोटेन्शियल या दोनही फलंदाजांमध्ये आहे. ऑनसाइड आपण क्षेत्ररक्षण बघितलं सूरजसाठी तर एक लॉंग ऑन आहे, डीप मिड विकेट आहे, डीप स्क्वेअर लेग आहे, एक शॉर्ट फाईन लेग आहे. शॉर्ट फाईन लेगचा आता खेळाडू जो क्षेत्ररक्षक होता तो आता जाऊन थांबतोय लॉंग लेगला. तर ऑन साइडला 4 तर ऑफ साइडला 5 अशी व्यूहरचना आपण क्षेत्ररक्षणाची पाहतोय. 12 चेंडू आणि 19 धावेची गरज आहे. गोलंदाज आपण विचार केला तर एक 17 ते 18 वर्षाचा हा गोलंदाज आहे, तो म्हणजेच राज तुरे. पहिला चेंडू टाकणार आहे. स्ट्राईक एंडला सूरज आहे, राईट आर्म ओव्हर द विकेट. पहिल्याच चेंडूवरती या ठिकाणी प्रहार पाहायला मिळतोय. चेंडू जातोय सीमा रेषेच्या बाहेर 6 धावेंसाठी. त्याच्यामुळे नक्कीच राज तुरेकडे अनुभव कमी आहे, परंतु टॅलेंट आहे, गुणवत्ता आहे, दर्जा आहे, कौशल्य आहे. त्याच्यामुळे त्या पद्धतीने या ठिकाणी गोलंदाजी करावी लागेल. 11 चेंडू आणि आता मात्र 13 धावेंची गरज आहे. येणारे 5ही चेंडू या ठिकाणी निर्धाव टाकले किंवा त्या चेंडूवरती मोठे फटके मारण्यापासून वंचित ठेवलं तर खऱ्या अर्थाने या स्पर्धेमध्ये, या सामन्यामध्ये सराई संघ मात्र वापसी करू शकेल. प्रथम फलंदाजी करत असताना सराई संघानं ज्या पद्धतीने धावा करण्याचा या ठिकाणी मानस होता त्या धावा मात्र पूर्ण झाल्या नाहीत आणि त्याच कारणास्तव आता मात्र या ठिकाणी समीकरण सोपं झालेलं आहे. येणारे 11 चेंडू आणि 13 धावेंची गरज आहे. सन्माननीय परशुराम पाटील यांचं सुद्धा या ठिकाणी व्यासपीठावरती आगमन झालेलं आहे, त्यांचं सुद्धा या ठिकाणी सहर्ष स्वागत, आभार व्यक्त करतोय. 11 चेंडू आणि 13 धावेची गरज आहे. हा मात्र ऑफ साइडला स्क्वेअर कट फटका मारण्याचा प्रयत्न. पंचांकडे मात्र नक्कीच दाद मागितलेले आहे. पंचांकडून मात्र कोणत्याही प्रकारचा इशारा नाही. चांगला चेंडू आहे.
नक्कीच आपण वेट करूया डिसिजनसाठी पंचांच्या. आणि नक्कीच आपण जर विचार केला तर फलंदाज थोडासा शफल झाला होता आणि त्याच कारणास्तव हा चेंडू मात्र स्वर नाहीये. तर लिगल चेंडू आहे येणारे. आता मात्र बॅटची गडा आणि मात्र यष्टीरक्षक चुकला होता, पण तो फ्लाइंग स्लिप त्या ठिकाणी तैनात होती. नरेश मात्र तैनात होता आणि चांगलं या ठिकाणी बॅकिंग चांगलं कव्हर पाहायला मिळतोय आणि फलंदाज सूरज हा मात्र तंबूत परततोय. नऊ चेंडू आणि 13 धावा. समीकरण आपण जर बघितलं तर आता मात्र कठीण होत असताना जर विचार केला तर आता मात्र नवीन फलंदाज मैदानामध्ये येतोय साहिल शिंगरूत. साहिल आणि सिद्धांत पोळेकर अशी जोडी आपण मैदानामध्ये पाहतोय. कौतुक करावं लागेल राज तुरेचं. मित्रांनो, अनुभव फार कमी आहे परंतु गुणवत्ता चांगली आहे. जरी अगोदरच्या चेंडूवरती षटकार लगावला असला तरी सुद्धा त्यांनी मात्र जिद्द सोडली नाहीये. सटीक लाईन आणि लेंथवरती या ठिकाणी गोलंदाजी पाहायला मिळाली आणि याच्यामध्ये याच चेंडूवरती आपण बघितलं तर सूरज गोंधळेसारखा एक सलामीचा फलंदाज, सेट फलंदाज मात्र तंबूतून मैदानातून तंबूत परतलेला आहे. तर आता येणारे 9 चेंडू आणि 13 धावीची गरज आहे. स्ट्राईक एंडला फलंदाज आहे साहिल शिंगरूत. साहिल शिंगरूतचा आपण विचार केला तर एक हार्ड हिटर फलंदाज आहे. कोणत्याही चेंडूवरती मोठे फटका मारण्याची कॅपॅबिलिटी ते पोटेन्शियलमध्ये साहिलमध्ये आहे. साहिलला रोखायचा असेल तर आता मात्र राजला प्रत्येक चेंडू हा विचारपूर्वक टाकावा लागेल. हा मात्र ऑफसाईडला मारण्याचा प्रयत्न, परंतु चेंडूने बॅटचा संपर्क होत नाहीये. पंतांच्या माध्यमातून स्वारी चेंडूचा इशारा. समीकरण आता मात्र बदललेलं आहे. येणारे 9 चेंडू आणि 12 धावेची गरज आहे. या सामन्याचा आपण विचार केला तर कधी सामना सराई संघाकडे जातोय, कधी सामना नवतरुण खनाव संघाकडे जातोय, असा मात्र या संमिश्र स्वरूपाचा आपण हा सामना पाहतोय. पुन्हा एकदा या ठिकाणी पंचांच्या माध्यमातून स्वारी चेंडूचा इशारा. आपण अगोदरचे 4ही चेंडू बघितले तर एक चेंडू नक्कीच षटकार लागला होता, परंतु चांगले चेंडू फेकले होते. परंतु याच चेंडूचा आपण विचार केला तर या षटकामध्ये एकंदरीत 2 स्वारी चेंडू पाहायला मिळत आहेत आणि 2 अतिरिक्त धावा खर्च केल्यात. आता समीकरण बघितलं तर येणारी 9 चेंडू आणि 11 धावेची गरज आहे. 26 धावा मात्र झालेल्या आहेत. हा मात्र चांगला चेंडू लोअर फुल टॉस तितक्या चांगल्या पद्धतीने खेळून काढलेला आहे. कार्पेट सहारे चेंडू स्क्वेअर क्षेत्रामध्ये दुसरीचा प्रयत्न करणार का, आणि या ठिकाणी नक्कीच थोडंसं तू मैमा असं पाहायला मिळालं. धाव घेण्याचा प्रयत्न केला होता फलंदाज सिद्धांत पोळेकरने, परंतु वेळी स्वतःला सावरलं, कंट्रोल केलं आणि आपली विकेट मात्र या ठिकाणी सुरक्षित आहे. येणारे 8 चेंडू आणि 10 धावेची गरज आहे. 8 चेंडू आणि 10 धावा. गोलंदाज राजचं कौतुक करावं लागेल मित्र हो. आतापर्यंत या दोनही फलंदाजांना बांधून ठेवलेला आहे. कोणत्या प्रकारचा मोठा फटका मारण्यासाठी संधी देत नाहीये. आता मात्र एक चांगला फटका पाहायला मिळतो त्या ठिकाणी. साहिल तुरे आहे, चांगला त्या ठिकाणी फिल्डिंग केलेला आहे आणि एक धाव तर कंप्लीट केलेली आहे. आणि दुसरीचा प्रयत्न करत असताना या ठिकाणी घाई पाहायला मिळते आणि फलंदाज साहिल शिंगरूत तंबूत परततोय. पहिल्याच सामन्यामध्ये खऱ्या अर्थाने क्रिकेटने रंग दाखवायला सुरुवात केलेली आहे. आता आपण समीकरण बघितलं तर येणारे 7 चेंडू 9 धावेची गरज आहे. गोलंदाज राजचं कौतुक करावं लागेल. नवीन फलंदाज मैदानामध्ये येतोय मनीष पाडेकर. मनीष पाडेकरचा आपण विचार केला तर अगोदरच्या राऊंडमध्ये तो सलामीला यायचा, पण तो आता मात्र मिडल ऑर्डरला आलेला आहे आणि संपूर्ण जबाबदारी आता मात्र मनीष पाडेकरने सिद्धांतवरती असेल. 7 चेंडू आणि 9 धावेची गरज. आता मात्र पुन्हा एकदा या षटकातील तिसरा स्वारी चेंडू पाहायला मिळतोय. आपण जेवढे अतिरिक्त चेंडू टाकाल तेवढा आपण मात्र पराभवाच्या दिशेने वाटचाल करणार आहात. प्रत्येक चेंडू हा विचारपूर्वक टाकावा लागेल. समीकरण बघितलं तर येणारे 7 चेंडू आणि 8 धावेची गरज आहे. रोमहर्षक सामना आपण पाहतो. यानंतर एक बिग बॅटल पाहणार आहोत विनेश टार्बेट्स विरुद्ध जय हनुमान कारले. आणि हा सुद्धा पंचांच्या माध्यमातून स्वारी चेंडूचा इशारा. समीकरण आता मात्र पूर्णतः सोपं झालेलं आहे. 7 चेंडू आणि 7 धावेची गरज. राजने नक्कीच या ठिकाणी चांगली गोलंदाजी केली होती, परंतु जे अतिरिक्त चेंडू टाकलेत त्याच्यामुळे या ठिकाणी थोडंसं बॅकफुटवर गेलेलं आहे.
फ्रंट फुटवर आणायचा असेल तर निदान शेवटला चेंडू तर या ठिकाणी निर्धाव टाकावा लागेल, तरच आपण या ठिकाणी एक चांगल्या स्थितीमध्ये येऊ शकाल. मनीष पाटेकर आहे स्ट्राईक एंडला. चांगला फटका आहे, साहिल तुरे त्या ठिकाणी येतोय आणि साहिलच्या माध्यमातून मात्र खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय. चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर जातोय 4 धावांसाठी. ची गरज आहे. या सामन्याचा आपण विचार केला तर जवळपास विजयाच्या दिशेने वाटचाल नवतून खानव संघाची आहे, परंतु आपण बरेचसे असे सामने बघितलेले आहेत. अगदी 6 चेंडू मागे एका धावेची गरज असताना सुद्धा 6ही चेंडू निर्धाव फेकलेले आहेत. तर नक्कीच जिंकायचं असेल तर आता मात्र विचारपूर्वक गोलंदाजी करावी लागेल. स्वर्गीय सुनील पाटील आज आपल्यात नाही आहेत, परंतु 1990 मध्ये त्यांनी सुद्धा एक असा विक्रम केला होता. 6 चेंडू मागे 2 धावेची गरज असताना 6ही चेंडू निर्धाव काढले होते. असे स्वर्गीय सुनील पाटील ज्यांच्या नावाने ही स्पर्धा आहे, आज आपल्यामध्ये ते नाही आहेत, परंतु त्यांचा विक्रम सुद्धा या ठिकाणी, त्यांचा रेकॉर्ड सुद्धा या ठिकाणी मला सांगण्यात आलेला आहे. 6 चेंडू मागे फक्त 2 धावेची गरज होती 1990चा तो काळ, आणि त्या दशकामध्ये त्या 1990 मध्ये त्यांनी 6 चेंडू मागे सुद्धा 2 धावा दिल्या नव्हत्या, 6ही चेंडू निर्धाव काढले होते. तर तसंच एक या ठिकाणी समीकरण पाहतो, येणारी 6 चेंडू आणि 3 धावेची गरज आहे. आणि या चेंडूवरती एक चांगला प्रहार पाहायला मिळतोय. चेंडू लॉंगलेगच्या दिशेनं सीमारेषेच्या बाहेर. नवतरुण खानाव संघ विजय होते. विजय संघाचे हार्दिक अभिनंदन. तदनंतर या ठिकाणी या स्पर्धेमध्ये ओमसाई सराई संघ एक महत्त्वपूर्ण राऊंडमध्ये आपण पराभूत झालात, परंतु निराश व्हायचं नाही, एक चांगला खेळ केला. थोडंसं या ठिकाणी फलंदाजी आपली थोडीशी कमी पाहायला मिळाली, धावसंख्या कमी झाली आणि त्याच कारणातून आपल्या पराभवाच्या छायेमध्ये जावं लागलं. तर तुम्ही या स्पर्धेमध्ये सहभागी झालात त्याबद्दल तुमचे सुद्धा